विधानसभा सभागृहामध्ये जाऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात। 2024 साली आपली शपथ घ्यायच्या आधी त्यांनी याच संविधानाची पूजा केली आणि सांगितलं की मला गीता, बायबल, कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं सरकार चालवत असताना भारताची राज्यघटना ही अधिक महत्त्वाची आहे आणि त्या राज्यघटनेनुसारच या भारताचं सरकार मी चालवेन। आणि म्हणून आपण जर बघितलं तर खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी भारतीय संविधानालाही नमन करतो, संविधान सभेलाही नमन करतो आणि ज्यांचं सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन या संविधानाच्या निर्माणामध्ये आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन करतो। या संविधानाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांती आणली, पण हे बाबासाहेबांनी बनवलेलं असल्यामुळे ही रक्तविरहित क्रांती या ठिकाणी झाली की ज्यामुळे एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं। आणि म्हणूनच मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की हे संविधान तयार करत असताना जी उच्च भारतीय मूल्य आहेत